घरविचे आमचे मान्यवर दगडू बच्चू पाटील यांचे आगमन होते व्यासपीठावरती. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. SM डिजिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube वर कव्हर केली जाते. ही स्पर्धा घर बसल्या आपण YouTube वर सुद्धा बघू शकाल आपल्या मोबाईल आणि लॅपटॉप वर. चला प्रवीण पाटील सामना लगेच सुरू करायचा. बघा आज सामन्याला खूप उशीर झाला. मी म्हणेन 7:46 मिनिटं आली आहेत. सामना लगेच सुरू करा. कारण 7 सामने कव्हर करायचे आहेत. गौरीपाडा संघाची सलामीची जोडी रवी म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे. चला पंच प्रवीण पाटील सामना सुरू करायचा आहे. बघा जास्त वेळ होतोय. सलामीची जोडी रवी म्हात्रे आणि हेमंत म्हात्रे. गोलंदाज मोतीराम भोईर पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. स्टॅकेटला फलंदाज हेमंत म्हात्रे तर 9 सेकंड फलंदाज रवी म्हात्रे अशी सलामीची जोडी आपण. तर गोलंदाज मोतीराम भोईर. सामना सुरू करायचा आहे. बघा 25 मिनिटाचा अवधी असेल. 7:48 मिनिटं आले. बघा लॉट्सचा विचार केला आपण तर 6चं टायमिंग आहे. गोलंदाज मोतीराम भोईर एक चांगला गोलंदाज. जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गौरीपाडा संघाचे सलामीवीर जोडी आपण बघतोय हेमंत म्हात्रे आणि रवी म्हात्रे. 2 अष्टपैलू खेळाडू मैदानात आपण बघतोय. चला सामना सुरू करायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे पंच. मात्र पहिला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू होता. फलंदाज बाद. पहिला झटका गौरीपाडा संघाला हेमंत म्हात्रेच्या स्वरूपात. हेमंत म्हात्रे इथे 0 वरती बाद होतोय. आणि पहिला गडी 0 वरती बाद होतोय तो म्हणजे गौरीपाडा संघाचा बिग विकेट. हेमंत म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन 25च्या स्वरूपात. नक्कीच ऋषी भोईर यांचे आगमन होतोय. नवीन फलंदाज पंढरीनाथ म्हात्रे येतो मैदानात 3ऱ्या क्रमांकावरती. हॅलो हॅलो. पंढरीनाथ म्हात्रे 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय. गोलंदाज मोतीराम भोईर एक वेगवान गोलंदाज. या सीझन मध्ये विचार केला तर 3 ते 4 मेडल षटक मोतीराम भोईरच्या नावावरती आहेत. स्टॅकेला फलंदाज पंढरीनाथ म्हात्रे.
यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होते निर्धाव चेंडूची सांगता होते. जी स्पोर्ट वाकलं सगळ्याची आपण बघतोय 7च खेळाडू मैदानात आहे, तरी चांगली गोलंदाजी दाखवली आहे. आता मात्र जीत भोईर सुद्धा येत आहेत. स्वतः मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्र शोधतोय. पंच लेग बाईटची खून करतायत. अवंत धावेने खातं उघडलं ते म्हणजे गौरीपाडा संघ 1-1. बघा 12 खेळाडू सुद्धा पाठवायचा जीजी स्पोर्ट वाकलन संघ. खूप उशीर केला मी म्हणेल या सामन्याला. जीजी स्पोर्ट वाकलन संघाने 1-1 अशी धावसंख्या स्ट्रायकरला फलंदाज रवी म्हात्रे. रवी म्हात्रे गोलंदाज मोतीराम भोईर राईट मोर द विकेट. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून मिड ऑन रिझर्व्ह मध्ये चेंडू रावळतोय लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये. क्षेत्ररक्षक ऋषी भोईर चेंडू खाली तो चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धाव मिळत आहेत. रवी मात्रे 2 धावाने आपलं खातं उघडतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 3. 1-3 अशी धावसंख्या स्ट्रायकरला फलंदाज रवी म्हात्रे. मात्र कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी दाखवली आतापर्यंत जीजी स्पोर्ट वाकलन संघाकडनं मोतीराम भोईरने. मात्र चांगला चेंडू होता, मात्र एक सिंगल. षटक समाप्त होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा येतात, त्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 आणि गडी बाद झाला 1 गौरीपाडा संघाचा. 1-4 अशी धावसंख्या. प्रतिमेश गायकर सुद्धा आमच्या सोबत आहेत आज, ज्याने खऱ्या अर्थाने वाकलन संघाला वाटचाल दिली सोशल मीडियाच्या माध्यमातून. जीजी स्पोर्ट वाकलन संघाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याने पुढे आणले असे प्रतिमेश गायकर सुद्धा आमच्या सोबत आहेत. यावेळी मात्र फलंदाज बाद, बिग विकेट. रवी मात्र बॅक टू पॅवेलियन. अजून एक झटका गौरीपाडा संघाला 4 या धावसंख्येवरती. एक चांगली दमदार सुरुवात आपण बघतो जीजी स्पोर्ट वाकलन संघाकडनं. मोतीराम भोईरने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 4 धावा खर्च केल्या, मात्र केतन मात्र इथे यश संपादन करतोय. याच महिन्यात नाईट स्पर्धेमध्ये सामना झाला होता गौरीपाडा वर्सेस जीजी स्पोर्ट वाकलन संघ, आणि सामना जिंकला होता जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. आणि आजही आपण बघतोय गौरीपाडा संघ थोडासा बॅकफुटवर. तसेच वगनगावचे समाजसेवक सन्माननीय महेंद्रदादा भोईर तसेच भगवान भोईर यांच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे. स्वागत आहे T20 ग्रामीण षटकाच्या माध्यमातून आपलं. आणि आलेल्या सर्व बक्कन संघाच्या पाठराख्यांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. नाव बॅक टू द क्रिकेट. ऐकूयात नितीन काळन यांना. गोलंदाज केतन मात्रे पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय. 2016-2017चा विचार करत अप्रतिम कामगिरी केतन मात्रेच्या माध्यमातून. यावेळी मात्र फुलटा चेंडू होता, मात्र चेंडू थांबवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, अपील केलं ते, मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतो. एक सिंगल.
नवीन फलंदाज मयूर म्हात्रे मैदानात आलाय. एक अष्टपैलू खेळाडू गौरीपाडा संघाचा. मात्र गौरीपाडा संघ थोडासा बॅकफुट आहे मी म्हणेल ओमकार, कारण की धावा येत नाहीये. आणि त्यांच्यासमोर तेवढा चांगला संघ जीजी स्पोर्ट वाकलन संघ ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये हाहाकार माजवलाय. मग रायगड असो, भिवंडी असो किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अशी चांगली कामगिरी करणारा संघ जीजी स्पोर्ट वाकलन संघ. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा. मात्र एक धाव पूर्ण झाला. बॅकिंग थोडीशी उशीर होती मी म्हणेल. 2 धावा मिळत आहेत. ज्या प्रकारे केतन म्हात्रेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, बॅकिंग साठी मी म्हणेल ऋषी भोईर थोडेसे उशीर आले. 2 धावा मिळत आहेत त्या गौरीपाडा संघाला. दोन धावा मिळतात त्या पंढरीनाथ म्हात्रेला. 2 धावसंख्या वाढती. धावसंख्या होती 2-7. मात्र अपेक्षा होत्या रवी म्हात्रे आणि हेमंत म्हात्रेकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय अविनाश. 2 धावा इथे मिळत आहेत. क्षेत्ररक्षक होते अविनाश भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 9 धावा धावपल करते. 2-9 अशी सुरुवात गौरीपाडा संघाची. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना गोलंदाज केतन म्हात्रे मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक होते उमेश भोईर. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप पैकी. 2 धावा. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकामध्ये 11 धावा. 2-11 अशी सुरुवात गौरीपाडा संघाची. बघा गौरीपाडा संघाचा आपण जर विचार केला तर गौरीपाडा संघाने 50 ते 50 धावा जरी कुठल्या तर या संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मधनं. क्षेत्ररक्षक अविनाश भोईर चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त सिंगल. या सामन्यासाठी पंच आपण बघतोय प्रवीण पाटील आणि गणेश भोईर. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकावर धावा आहेत त्या 2 गडी बाद. 12 धावा गौरीपाडा संघाच्या. 6च्या सरासरीने धावा कुठल्या त्या म्हणजे गौरीपाडा संघाने. कारण गौरीपाडा संघ थोडंसं मी म्हणेन बॅकफुटवर आहे. त्याचं कारण हेमंत म्हात्रे बाद झाला पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर रवी म्हात्रेकडनं अपेक्षा होत्या. मात्र रवी म्हात्रे सुद्धा बाद झाला. 12 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. 50 ते 55 धावा कुटाव्या लागतील मी म्हणेल गौरीपाडा संघाला. बघा 25 मिनिटाचा अवधी असेल जीजी स्पोर्ट वाकलन संघ आणि आपल्याला 25 मिनिटाच्या अवधीत 5 षटके टाकायचे आहेत. यानंतर सामना असेल ठाकूरपाडा विपक्ष पिसिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे आमच्या व्यासपीठावर येऊन. ठाकूरपाडा संघाचे संघनायक आहेत सागर ठाकरे. यायचे आमच्या व्यासपीठावरती आपण, जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये. कारण सामन्याला थोडासा उशीर झाला, तो वेळ नक्कीच आपल्याला कव्हर करायचा आहे. गोलंदाज मोतीराम भोईर. वैयक्तिक दुसरं संघाचं 30 षटक. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर. मात्र एक सिंगल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 13. पटण्यातला 1 धाव मध्ये शाकीला फलंदाज मयूर म्हात्रे येतोय. धावसंख्या 2-13 अशी धावसंख्या गौरीपाडा संघाची. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मोतीराम भोईर. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 15. क्षेत्ररक्षक होते किरण म्हात्रे. किरण म्हात्रेचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून 1 धाव मिळते. म्हणजे 2 धाव मिळतात मयूर म्हात्रेला. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 15 धावा. मोतीराम यावेळेस मंद चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. केतन म्हात्रे चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो, फेकी करतोय. थोडीशी उशिरा फेकी मी म्हणेल. तोपर्यंत 2 धावा. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 17. आमच्या सोबत आमचे गुणलेखक T20 ग्रुपचे महेश ठाकरे, त्यानंतर संदीप फुटाणे काटई आणि महेश ठाकरे ठाकूरपाडा. चला सागर ठाकरे आपण यायचे नाणेफेकीसाठी. ठाकूरपाडा संघाचे संघनायक आणि पिसिवली संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे.
यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू ट्रबल होतोय लॉंगात रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक ऋषी भोईर चेंडू खाली, अप्रतिम फेकी, फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती धापालकावरती 18 धावा धापालकावरती. 2-18 ची सुरुवात. एक चांगला गोलंदाज त्यांच्या समोर मी म्हणेल मोतीराम भोईर. मध्ये तलोजा संघ विरुद्ध मेडेशेड टाकलं होतं असा गोलंदाज मोतीराम भोईर. वेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. अजून एक डॉट चेंडू, पूर्णपणे दबाव निर्माण झालाय तो म्हणजे गौरीपाडा या संघावरती. कारण नाणेफेकीचा कॉल जिंकला होता जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. मोतीराम यावेळेस मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतरिक धाव मिळते ती गौरीपाडा संघाला. गौरीपाडा संघाची धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 19 धावा धावपल करती. 1 to go, 19 धावा धावपल करती. वन टू 19 धावा धावपल करती मोतीराम. अजून एक डॉट चेंडू, मात्र फलंदाज इथे बाद होतोय आणि षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 गडी बाद, 19 धावा धावपलकावरती गौरीपाडा संघाच्या. IPL मध्ये आपण बघतोय अजून एक विजय KKR. 4 चेंडू मध्ये 9 धावा. मनीष पांडेने षटकार मारून आपण सामना जिंकून दिला तो म्हणजे KKR ला. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावपल धावा त्या 19 धावा आहेत बघा. फलंदाज त्या एंडला धावचीत झाला होता. मयूर स्ट्रायकेटला, मयूर मात्रे नो स्ट्रायकेटला, राम मात्रे. 19 धावा धावपल करतेत. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज जीत भोईर. यावेळी स्वतः चुना कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी दाखवली जीत भोईरने. पहिला चेंडू आपण बघतोय डॉट जातोय. आतापर्यंत जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा विचार केला तर आपण चांगली गोलंदाजी केली जीत. यावेळी मात्र चेंडू भिरकायचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक होते जितेश. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती 20. जितेश भोईर 2015 ला आपण पहिले मालिकावीर याच मैदानामध्ये स्वर्गीय रतनगोवा स्मृती चषक मध्ये अप्रतिम कामगिरी आणि वाकलन संघ चॅम्पियन संघ ठरला होता. आणि फलंदाज बाद, राम मात्रे इथे 0 वरती बाद होतोय. अजून एक झटका गौरीपाडा संघाला.
नवीन फलंदाज विश्वास मात्रे येतोय मैदानात. विश्वास मात्रे थोडासा बॅकफुटर येतो म्हणजे गौरीपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला. जीजी स्पोर्ट वाकलं सहकार्य. धावपलकर धावा आहेत त्या फक्त 20. चौथं षटक मार्गस्थ आणि गोलंदाज जीत भोईरचा वापर केला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल. धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या देती 21. धावा धावपल करती. चौथे षटक मार्गस्थ असणारा गोलंदाज जीत भोईर. खूप मोठं डाव आहे टेनिस क्रिकेट मधलं. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डावलतोय डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक अविनाश भोईर चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धावा. दोन धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 23. चौथं षटक मार्गस्थ असणारा धावसंख्या 23. गोलंदाज जीत भोईर मानपाडा एंडकडनं. यावेळेस मात्र गती परिवर्तन. मिस्टॅमिंग स्ट्रोक. अविनाश भोईर झेल खाली. फलंदाज बाद. अजून एक झटका गौरीपाडा संघाला मयूर मात्रेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज बंटी शेलके मैदान देतोय. चला पिसुली संघाचे संगणक घ्यायचे. गौरी ठाकूरपाडा संघाचे संगणक इथे आलेलेच. सागर ठाकरे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सागर ठाकरे. चला पिसुली संघाचे संगणक या लवकर. चला जास्त वेळ घेऊ नका. तसेच वकनगावचे विद्यमान उपसरपंच युवा नेतृत्व वकनगावचे अवेश गायकर यांच्या व्यासपीठावरती आगमन होतो आहे. त्यांचं सुद्धा व्यासपीठावरती T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज अविनाश भोईरचा टप्प्याला चेंडू. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे मात्र झेल सुटतोय ते. फलंदाज बाद होतोय. झेल सुटला होता मात्र. एक सिंगल. अजून एक झटका आपण बघतोय गौरीपाडा संघाला. 24 या धावसंख्या होती. या सर्व स्पर्धेचा विचार केला या स्पर्धेतील सर्वात कमी धावा आहेत त्या 23 आणि सर्वात जास्त धावा आहेत त्या 62 जितू नांदेडी संघाच्या. या स्पर्धेतील एकमेव हॅट्रिक जितू नांदेडी संघाचा गोलंदाज पिंट्या मात्रे. त्यानंतर एकमेव मेडन षटक गोलंदाज दिलीप पाटील देसाई संघाचा. चला पिसिवली संघाचे संगणक घ्यायचे लवकर. पिसिवली संघाचे संगणक नवीन फलंदाज शुभम म्हात्रे. चला ठाकूरपाडा संघाचे संगणक इथे आलेले आहेत. पिसिवली संघाचे संगणक या लवकर. जास्त विलंब करू नका. गोलंदाज अविनाश भोईर. या सीझन मध्ये अविनाशने सुद्धा 1 ते 2 मेडल टाकलेत. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू मात्र फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक झटका. फलंदाज शुभम बाद होतोय.
शुभम बाद होतोय 7 गडी बाद होत आहेत आणि धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 24. 7 गडी बाद 24. कालही पहिला सामना असा झाला होता जेव्हा की शिवार देसाई वर्सेस मानपाडा संघाने 5 षटकामध्ये फक्त 23 धावा केल्या होत्या आणि 7 गडी बाद झाले होते. गौरीपाडा संघाची सुद्धा तीच परिस्थिती. 7 बाद 24. शेवटचा षटक मार्गस्थ असणारा गोलंदाज डावखुल्याचा अविनाश भोईर. यावेळेस मात्र मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक अजून एक झटका. किरण मात्र कोणती चूक करत नाही लॉंग ऑफ रिझन मध्ये फलंदाज बाद. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. पिसवली वर्सेस ठाकूरपाडा या दोन बलाढ्य संघाच्या माध्यमातून आणि नाणेफेकीचा कौल करतील वकनगावचे उपसरपंच सन्माननीय आवेश गायकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल ठाकूरपाडा वर्सेस पिसवली या दोन संघामध्ये. नाव बॅक टू द क्रिकेट व मैदानावरती ऐकूयात पुन्हा एकदा नितीन काळन यांना. नक्कीच ओमकार आवेश गायकर साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत वाकलचे. यांचं सातत्याने नेहमी सपोर्ट असतो वाकलं संघाला. विश्वांतर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू पंच वाईट चिकून अवांतर धावमध्ये धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 25. 8 बाद 25. ठाकूरपाडा संघ टॉस विन आहे कारण या स्पर्धेत विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व आहे. यावेळी मात्र मोठा फटका मात्र चेंडू ठरवतोय लॉंग रिझर्व मध्ये. खराब क्षेत्ररक्षण केतन मात्रेचा आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या ती 29. वाकलस संघाचे खेळाडू आपण बघतोय राहुल म्हात्रे यांचे आगमन होते. एक जबरदस्त खेळाडू आहेत मात्र आज थोडेसे उशीर येतात राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे यायचे आपण व्यासपीठावरती. यावेळेस मात्र फुल टॉच चेंडू अभिरिकावून दिलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. डीजे मास्टर. 2 बॅक टू बॅक चौकार धावसंख्या 33. धावा धावपलकावरती अविनाश. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका मात्र चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा आणि 5 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत त्या 8 गडी बाद 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष आहे. बघा ठाकूरपाडा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते पिसिवली संघाला. डीजे नक्कीच आमच्या व्यासपीठावरती वाकलनचे उपसरपंच आवेश गायकर साहेब यांचे ते सत्कार होईल. मी सचिन माई भोपर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. आवेश गायकर साहेब. नागनाथ भोईर यांचे आगमन होतोय. वाकलनचे समाजसेवक नागनाथ भोईर साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. आमचे मान्यवर नागनाथ भोईर साहेब. आज बरेचसे खेळाडू आपण पहिले जीजी स्पोर्ट वाकलं सगळे थोडेसे उशीर आले. जीत भोईर असो. 5 षटकामध्ये आपण बघतोय 36 धावांचं लक्ष. 8 फलंदाज बाद झालेत. आणि आमच्या व्यासपीठावरती आपण पहिले उपसरपंच वाकलन गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खूप चांगलं कार्य त्यांचं वाकलन गावामध्ये आणि त्यांचा इथे सत्कार केला जातोय. धन्यवाद डीजे मास्टर.
चला वाकला संघ आपण लवकर फलंदाज पाठवलेत. जीत जीत चेंडू लवकर चेक करते कारण की सामन्याला उशीर होतोय. चला पिसविली संघ आपण सज्ज राहायचंय. दोन्ही संघाने पिसविली आणि ठाकूरपाडा आपण आमच्या समालोचन कक्षाच्या समोर येऊन थांबायचंय. तत्पूर्वी डीजे मास्टरला सुद्धा एक संधी देऊया. धन्यवाद डीजे मास्टर. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती नागनाथ भोईर साहेबांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वाकलनचे समाजसेवक नागनाथ भोईर यांचे दोन चिरंजीव सुद्धा आपण बघतोय या सामन्यामध्ये. वाकलन संघामध्ये मोतीराम भोईर आणि अविनाश भोईर. तर सामना जेव्हा सुरू होईल याचा प्रत्यक्ष धावताना आमचे सहकारी मित्र ओमकार शेट्टे यांना. थँक्यू नितीन कान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रांब करून उडव्या मैदानावरती आजच्या दिवसातला तिसऱ्या रात्रीतला पहिला सामना तुम्ही पाहताय. जीजी स्पोर्ट्स वाकळण वर्सेस सामना तुम्हाला पाहायला मिळतो मैदानावरती जय हनुमान गौरीपाडा या दोन संघाच्या माध्यमातून. नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी पदरी पडली होती ती म्हणजे गौरीपाडा संघाला आणि फक्त 35 धावा गौरीपाडा संघानं सेट केल्या आणि 36 धावीचं मापक टार्गेट मैदानावरती मनाशी बागून सलामीसाठी त्यात टेनिस विश्वातील एक खूप मोठे नाव 2016 आणि 17च्या हंगामातील केतन म्हात्रे आणि त्याला साथ देतो. मैदानावरती सिंगल कन्वर्ट करून आपल्या संघाला अकाउंट ओपन करून देत असताना मैदानावरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ऋषिकेश भोईर. हा चेंडू केतनसाठी पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय. पंच प्रवीण पाटील यांचा इशारा येतोय. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि अवांतर धाव या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून. 36 धावेचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकताय गोलंदाज हेमंत म्हात्रे. हा चेंडू केतनसाठी बॅकफुटला आले. शॉटसाठी जागा बनवते केतन. स्वतःचा दर्जा स्वतःची ताकद दाखवत असताना प्रेक्षकांची मनं जिंकली जातात आणि चौकारानं दमदार सुरुवात होती मैदानावरती केतन म्हात्रे या इन्फॉर्म फलंदाजाच्या माध्यमातून. चौकारानं मैदानावरती सुरुवात होतीये. केतनचा बल्ला बोलतोय मैदानावरती. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि बीट होत आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज मैदानावरती बाद आणि मोठा झटका जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला केतन म्हात्रेच्या रूपानं. फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहू शकाल बाद होतोय केतन आणि त्याला साथ देतील आता मध्ये मैदानावरती ऍज द वन डाऊन प्लेयर तुम्ही पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय जीत भोईरला. तुम्ही येताना पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती केतनच्या बॅटमॅन चौकार आला. त्यानंतर केतनला मैदानातनं बाहेर काढलं गेलं गोलंदाज हेमंत म्हात्रेच्या माध्यमातून आणि अजून एक टेनिस विश्वाचं मोठं नाव येतं मैदानावरती जीत भोईर सेकंडवरती.
हा चेंडू जीतसाठी शफल झाले. चेंडूला भिरकावून देतोय फाईन लेगच्या डोक्यावरनं. चेंडू सीमा पार, अप्रतिम फटका, 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. धावपलकावरती धावा येत आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना धावपलकावरती दुहेरी अंकामध्ये धावा तुम्ही पाहू शकाल. 10 धावा. यंदाचा वर्षाचा जर विचार केला तर महाराष्ट्राची नव्हे तर टेनिस विश्वाची सर्वात लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्या फलंदाजांना मॅन ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन पारितोषिक पटकावलं त्या जीतला तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगली कामगिरी केली यंदाच्या हंगामध्ये. जीत असेल की ते नसेल, जीजी स्पोर्ट्स वाकण संघानं आतापर्यंत फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ प्राइजचा जर विचार केला तर तब्बल 33 ट्रॉफ्या आपल्या नावावरती कोरल्यात आणि एक वेगळाच दबदबा या टेनिस विश्वामध्ये निर्माण केला या जीजी स्पोर्ट्स वाकण संघानं. हा चेंडू रिव्हर्सचा वापर करतोय. सक्सेस होत आहेत फलंदाज जीत. जीतच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार, दुसरा चौकार येतोय जीत भोईरच्या बॅट मधनं. गुड शॉट. थँक्यू डीसी. एका षटकाचा वाजवी खेळ मैदानावरती कंप्लीट होतोय. धावपलकावरती धावा येत आहेत. एक षटक कंप्लीट झाल्यानंतर तब्बल 14 धावा आतापर्यंत वाकण संघानं सेट केलेत आणि पहिल्या षटकामध्ये सामना पूर्णपणे खुला केला मैदानावरती. पॉवर प्लेमध्ये जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघानं कारण समीकरण मैदानावरती सोपं होतं. येणारे 4 षटक म्हणजे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल वाकण संघाला फक्त आणि फक्त 22 धावेची. लो स्कोरचा सामना होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गौरीपाडा संघाला चांगली गोलंदाजी करणं हे म्हणलं खूप गरजेचं होतं. मध्ये सुरुवात करून दिली सिंगलनं ऋषीनं, त्यानंतर चौकाराला केतनच्या बॅटमधनं, त्यानंतर जीतनं 2 चौकार दाखवले आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या जीजी स्पोर्ट्स वाकण संघाच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या 24 चेंडूवरती 22 धावेची गरज असताना पीटूच्या दुसऱ्या षटकामध्ये वापर केला जातोय या ठिकाणी गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज राम म्हात्रे याचा तर सेकंड वरती यावी फलंदाज तुम्ही पाहू शकाल ऋषिकेश भोईर. एक अतिशय गुणवत्ताशाली फलंदाज. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण तुम्ही ऋषिकेश भोईरच्या माध्यमातून सातत्यानं वाकण संघाच्या माध्यमातून कित्येक वेळा पाहिलाय आणि तोच ऋषिकेश सेकंड मध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू ऋषिकेशसाठी बॅकफुटला आले. लास्ट मोमेंटला चेंडूला लेट कट करतोय. चेंडू फील्ड केला जातोय बॅकफुट पॉइंटला. तोपर्यंत सिंगल येईल ऋषिकेशच्या बॅट बंद आणि सिंगलला वाकण संघ पोहोचतोय 15 धावेवरती. तर सेकंड वरती येतोय वन्स अगेन. ज्या फलंदाजांना 2 चौकारांना वाकण संघाला मजबूत स्थिती निर्माण करून दिली तर जीत भोईरला सेकंड वरती तुम्ही पाहू शकाल. वाकण संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. तुम्ही प्रयत्न करावे लागतील धावा रोखण्यासाठी या ठिकाणी गौरीपाडा संघातील गोलंदाजांना. गोलंदाज सज्ज होतो राम. हा चेंडू शफल झाले होते. रिव्हर्सचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जीतनं. मग आमचे पंच गणेश भोईर यांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल या ठिकाणी येईल आणि सिंगल धावसंख्या पुढे सरकेल. लेग बाईटच्या माध्यमातून 16 धावा धावपलकावरती. येणारी प्रत्येक सिंगल डबल विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली मैदानावरती जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला. जर अजून खेळाडू कक्षामध्ये विचार केला तर अविनाश भोईर सारखे फलंदाज आहेत, प्रदीप पाटील सारखे एक अप्रतिम फिनिशर आहे. तर मी सामना जास्तीत जास्त मी मला झुंकलाय या क्षणाला जीजी स्पोर्ट्स वाकण या संघाच्या बाजूनं. गोलंदाज सज्ज होतो राम. हा चेंडू ऋषिकेश साठी इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचं होतं ऋषिकेशला. मग चेंडू बॅटच्या बॉटम वरती येतोय आणि चांगला झेल टिपला जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती. ऋषिकेश भोईरच्या स्वरूपानं दुसरा मोठा झटका वाकळण या संघाला. थँक्यू डीसी.
फलंदाज बाद झालेत ऋषिकेशचा विचार केला. ऋषिकेश तब्बल 7 मिनिटं मैदानावरती थांबले. तब्बल ऋषिकेशनं मैदानावरती 3 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा वकन संघासाठी ऋषिकेशच्या बॅटमधनं वकन संघाच्या पाठराख्यांना पाहायला मिळाला. वकन संघ एक असा संघ आहे ज्या संघाला जास्तीत जास्त पाठराख्यांचा सपोर्ट प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला आहे आणि तेच पाठराखे खूप सारं प्रेम आम्हाला देत आहेत आणि आज त्या पाठराख्यांच्या प्रेमापोटी आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती समालोचन करण्याची संधी मिळते आहे. त्या सर्व वकन संघाच्या सपोर्टर्सचं या ठिकाणी T20 ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि सर्व लाडक्या रसिकांना घेऊन चलतोय मैदानावरती जिथे वकन संघाला फाईट देतो. मैदानावरती हा गौरीपाडा संघ. गोलंदाज हेमंत सज्ज होतोय. थोडासा वेग घेत आहे गौरीपाडा संघ. आपण सामना 25 मिनिटांमध्ये सामना खूप गरजेचा आहे कारण आज सामना थोडासा उशिरा सुरू झाला. वकन संघाचा विचार केला तर कौतुक करेल मोतीराम भोईर गोलंदाजाचा. पॉवर प्ले मध्ये फक्त 7 क्षेत्ररक्षक होते. अशा स्थितीला मैदानावरती फक्त आणि फक्त मोतीराम भोईर यांनी धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 4 आणि एका फलंदाजाला बाद सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर प्लॅटफॉर्म निर्माण झाला आणि त्यानंतर चांगली कामगिरी केली केतन, जीत आणि अविनाश या 4 गोलंदाजांना. हा चेंडू जीत साठी पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. अप्रतिम लेंथ यावी तुम्ही पाहू शकाल. जीत सारख्या फलंदाजाला खूप वेळा शांत ठेवताना गोलंदाजांना मी पाहिलंय. मग त्या ठिकाणी प्रयत्न करतात गोलंदाज गौरीपाडा संघातील आणि यश सुद्धा लाभतंय. या ठिकाणी गोलंदाज राम म्हात्रे याला पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कारण जीत भोईर एक परिपक्व फलंदाज आहे. कित्येक मैदानं आपल्या नावावरती गाजवली आहेत. तो जीत तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू वन्स अगेन बीट होत आहेत मैदानावरती. जीत भोईर ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर सर्वाधिक बाईक ज्या खेळूच्या नावावरती आहेत. आतापर्यंत 5 बाईक जीत भोईरनं आपल्या नावावरती कोरले आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 2011ला चांगली कामगिरी केली. त्यानंतर काही स्वप्न 2011ला इनकम्प्लीट राहिली. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं तब्बल 3 वर्ष स्ट्रगल केलं वकन संघानं आणि 2015ला चॅम्पियनशिप पटकावली. त्यानंतर पुन्हा एकदा 2017ला 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला हा GD स्पोर्ट्स वकन संघ आणि तोच वकन संघ स्वतःचा इन्फॉर्म मध्ये असलेला दर्जा प्रेक्षकांना मदतीत दाखवून देतोय. कारण गौरीपाडा सारख्या बलाढ्य संघाला फक्त 35 धावेवरती रोखलं गोलंदाजीच्या जोरावरती वकन संघानं. हा चेंडू जीत साठी शॉर्टलेनचा चेंडू होता. लास्ट मोमेंटला चेंडूला दिशा देतोय. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते अविनाश. मध्ये चांगला कॉल केलाय मिडल त्या ठिकाणी जीतनं आणि सिंगलच्या मदतीनं वकन संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 14. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेल गोलंदाज राम म्हात्रेनं फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आणि ऋषिकेश भोईर सारख्या एका फलंदाजाला बाद केला आणि सामना अजूनपर्यंत बॅलन्स आणि झुंज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत गौरीपाडा संघातील गोलंदाज. डीजा जी 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाला. ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल SM डिजिटलच्या माध्यमातून YouTubeला 198 देशामध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल काटी संघाचे संघनायक अष्टपैलू खेळाडू राज पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत आहे राजदादा आपला. बुळ्या मैदानावरती येणारे 18 चेंडू विजयासाठी गरज असेल 19 धावेची वकन संघाला आणि सांघिक 3रं षटक पॉवर प्लेची बंधनं कंप्लीट झाल्यानंतर गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज गौरीपाडा संघाच्या माध्यमातून रवी म्हात्रेचा वापर या ठिकाणी करतोय. हा गौरीपाडा संघ 18 चेंडू 19 धावा पाहिजे कशा प्रकारे डिफेन्स करतोय मैदानावरती गौरीपाडा संघ की वकन संघ ज्या संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी ज्या संघाचा इतिहास रचण्याची सवय कित्येक मैदानावरती मी पाहिली आहे तो वकन संघ पुन्हा एकदा या गौरीपाडा संघाला शिकस्त देतोय का पाहायचा. कारण सोनापाडा संघाच्या माध्यमातून समीदादा पाटील यांनी 24 पदं ऑर्गनाइज केली होती तेव्हा या गौरीपाडा संघाला 45 धावेवरती रोखताना विजय संपादन केला होता वकन संघानं. हा चेंडू खूप चांगला आहे. पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ होतोय. अप्रतिम लेन तुम्ही पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती संघर्ष करावा लागेल. जीत भोईरला हे दाखवून दिल्या मैदानावरती गोलंदाज रवी म्हात्रेनं. 17 चेंडू 19 धावेची गरज. वकन संघाची ताकद आहे त्यांची मजबूत फलंदाजी तर गौरीपाडी संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी त्यामुळे सामना चांगला होईल.
हा चेंडू शॉर्ट लेनचा होता, चेंडूला भिरकावून देतो लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्या विकेटसाठी गौरीपाडा संघानं जाळं रचलं होतं, ज्या माशासाठी गौरीपाडा संघ तडपडत होता आणि तो मासा सापळ्यामध्ये फसलाय आणि जीत भोईर नावाचं वादळ मैदानात बाहेर होतोय आणि वाकण संघाला जीत भोईरच्या रूपानं हा तिसरा मोठा झटका या ठिकाणी बसतोय आणि वाकण संघ काहीसा बॅकफुटला जीत बाद झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतो मैदानावरती जीत आणि नवीन फलंदाज येतात. द ग्रेट फिनिशर ऑफ अ वाकलन टीम प्रदीप भोईर डाव्या हाताचे आक्रमक फलंदाज मैदानावरती येताना तुम्ही पाहू शकाल. प्रदीप पाटीलला तुम्ही पाहू शकाल चौथ्या क्रमांकावरती. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती रवी, ज्यानं जीत भोईरला बाद केला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. अविनाश भोईर चेंडूला प्रहार करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप लॉंगॉनला. तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं धावपलकावरती धावा येत आहेत. या ठिकाणी 18 अजूनपर्यंत तिसरा षटक मार्गस्थ असताना अर्धा पल्ला पार करतोय. वाकण संघाचा खेळ पाहण्यासाठी अनेक लाडक्या क्रीडारसिक या मैदानावरती उपस्थित झाला होता. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली मोतीराम भोईरच्या माध्यमातून. मोतीराम भोईरनं इम्प्रेस केलं, मात्र फलंदाजी काहीशी मी म्हणेल वीक या ठिकाणी पाहायला मिळते, थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. कारण 36 धावेचा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत सामना बॅलन्स मैदानावरती दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. कारण सामना सुरू झाला त्यावेळी मी उल्लेख केला होता गौरीपाडा संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे, त्याचबरोबर वाकण संघाकडे सुद्धा खूप चांगली फलंदाजी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वाकण संघ फलंदाजीच्या जोरावरती सामना संपवतोय की गोलंदाजीच्या जोरावरती या मापक लक्ष डिपेंड्स केले जातं. गौरीपाडा संघाच्या माध्यमातून ही चाहूल आता मात्र रसिकांच्या मनामध्ये निर्माण होतीये आणि चर्चेला उधाण येतोय. सामना कोण जिंकणार, गौरीपाडा की वाकळण? हा चेंडू प्रदीप साठी पडल्यानंतर चेंडू खूप वेगानं टेक ऑफ होतोय. कौतुक करेल गौरीपाडा संघाचं, कारण ज्या वाकण संघाला षटकार चौकारांचा वर्षाव आणि धावेंचा पाऊस पडताना मी पाहिलाय, त्याच वाकण संघाला या ठिकाणी सिंगल साठी झगडावं लागतंय. हा चेंडू प्रदीप साठी वन्स अगेन व्हेरी गुड बॉलिंग. गुड लेन स्पॉट वरनं चेंडू बाउन्स होतोय. चेंडू कंप्लीट झाले आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनपर्यंत एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपलकावरती धावलीत 18 म्हणजे समीकरण येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची गरज. वॉट अ कमबॅक. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा जीतनं केतननं बनवल्या, तोच वाकण संघ एकेका धावेसाठी झगडतोय. हा चेंडू प्रदीप साठी सॉफ्ट हँडनं प्रदीप चेंडूला फक्त सन्मान देतोय. पुश करो खुश रहो अशी परिस्थिती वाकण संघासाठी मी म्हणत सध्याच्या स्थितीला आहे, कारण 13 चेंडूवरती 18 धावेची गरज होती आणि ही सिंगल येते आणि समीकरण मैदानावरती काहीस अवघड होतंय वाकण संघासाठी, तर काहीस अवघड होतंय गौरीपाडा संघासाठी. कारण 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. प्रदीप पाटीलला एकेका षटकामध्ये 18 धावा कंप्लीट करताना आम्ही डायगरच्या मैदानावरती पाहिलंय. 5 चेंडूवरती 18 धावा कंप्लीट करताना राजवीर चषकामध्ये उसळण्याच्या मैदानावरती पाहिलंय. त्या एका विस्फोटक फलंदाजासमोर आणि इन्फॉर्म मध्ये असलेल्या अविनाश भोईर सारख्या फलंदाजासमोर 12 चेंडूवरती 27 धावा कशा प्रकारे रोकाव्या यासाठी शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केली आहे. ती म्हणजे गौरीपाडा संघाच्या संघनायकांना पाहिजे 12 चेंडू 17 धावा कशा प्रकारे चेस करतोय या ठिकाणी जीजी स्पोर्ट्स वाकण संघ डीज. थँक यू डीसी.
तसेच या ठिकाणी आमचे मान्यवर काटेई गावचे सन्माननीय राजेश पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालं आहे. मी विनंती करतो राजेश पाटील या व्यक्तिमत्वाला या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत T20 ग्रुपच्या माध्यमातून केलं जाईल. तसंच केजू मुंडे यांच्यासाठी या ठिकाणी शुभागमन होत आहे. T20 ग्रुपचे जे सभासद आहेत कौस्तुभ त्यांचं सुद्धा आगमन होत आहे. स्वागत आहे केजू कौस्तुभ आपलं. 12 चेंडू 17 धावेची गरज आहे आणि प्रेक्षकांना आता मात्र रफ अँड टफ एक अतिशय चांगला आणि अफलातून सामना क्रीडा रसिकांना मैदानावरती अनुभवायला मिळतोय. बऱ्याच प्रेक्षकांनी असं प्रेडिक्शन केलं होतं की वाकण संघ 3 ते 4 षटकामध्ये सामना संपवेल. मग आता ते चित्र काहीसं उलट मैदानी पाहायला मिळतंय. वाकण संघाच्या पाठराख्यांना सुद्धा विश्वास होता की सामना 4 षटकामध्ये संपवतील. केतन, जीत, त्यानंतर ऋषिकेश, त्यानंतर अविनाश. मात्र असं वाटलं नव्हतं की प्रदीप सारख्या फलंदाजाला मैदानावरती येण्याची वेळ येईल. मात्र ती वेळ आता आली आहे आणि वन्स अगेन प्रदीप पाटीलला स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर वाकण संघाला हा सामना या ठिकाणी प्रदीप आणि अविनाश या दोन फलंदाजांना जिंकून द्यावा लागेल. 12 चेंडू 17 धावा आणि 4थ्या षटकामध्ये वापर केला जातोय. गोलंदाज मयूर म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू आहे गौरीपाडा संघातील. ज्यानं गौरीपाडा संघाला मागचे 2 वर्ष चांगले दिवस दाखवले. त्या मयूरचा वापर या ठिकाणी केला जातोय गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. तर सेकंडवरती डाव्या त्याचे एक विस्फोटक फलंदाज प्रदीप पाटीलला तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू प्रदीप साठी मिस टायमिंग स्ट्रोके जज केलं जातंय. शॉर्ट लॉंग ऑफला फलंदाज बाद होतोय मैदानावरती. सामना टर्न होतोय. प्रदीप बाद झाल्यानंतर गौरीपाडा संघाच्या बाजूनं आणि आनंद साजरा करतात मैदानावरती कारण गोलंदाजी खूप चांगली होती गौरीपाडा संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. धन्यवाद सर. बघा काही दिवसांपूर्वी याच 2 संघामध्ये ओमकार सामना झाला होता. जीजी स्पोर्ट वाकलर वर्सेस गौरीपाडा. मात्र त्यावेळी गौरीपाडा संघाने चुका केल्या होत्या. 3 ते 4 झेल सोडले होते. तेव्हाही कमी धावा कुठल्या होत्या आणि आता तेव्हाही सामना गमवावा लागला असता जीजी स्पोर्ट वाकलर संघाला. मात्र आज कोणत्याही चुका करत नाही. मात्र झेल कन्वर्ट केलेत मी म्हणेल गौरीपाडा संघाने. नक्कीच कौतुक करेल गौरीपाडा संघाचा जो कॉन्फिडन्स लेवल क्रिकेटमध्ये खूप गरजेचा असतो. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास आणि संघर्ष आणि जिद्दीनं किल्ला लढवणं या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि त्या सर्व गोष्टींमध्ये संयम बाळगत असताना गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आहे. मग ते वाकण संघ अजूनपर्यंत मध्ये ती फाईट डील या तिकींची शंकाच नाही आहे कारण अजूनपर्यंत वाकण संघाचा हिरो वाकण संघाचा हिरा अविनाश भोईर आणि जितेश भोईर सारखा फलंदाज अजूनपर्यंत मध्ये ती पाहायला मिळतोय. हा चेंडू पडल्यानंतर तुम्ही पाहू शकाल थोडासा स्लोवर होतोय. बीट होत आहे त्या ठिकाणी अविनाश भोईर. जितेश भोईर ज्याच्या वेळी डोळ्यासमोर येतात त्यावेळी आठवण होते 2015च्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती जयस्करच्या मेगा फायनल सामन्याची. अशाच प्रकारे वाकण संघ संकटामध्ये सापडला होता आणि 50 धावेची अप्रतिम खेळी जितेश भोईरनं साकारली होती. आज मध्ये संघाला गरज आहे आणि पाहायचंय ती गरज पूर्ण केली जाते का. जितेश आणि अविनाशकडनं अपेक्षा असतील या दोन्ही फलंदाजांकडनं वाकण संघाच्या पाठराख्यांना. हा चेंडू अविनाशसाठी इनसाइड एज चूक होती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि चेंडू लॉंग स्टॉपला फरार होतोय. सीमा रेषा पार. नशिबाचा धनी ठरतो अविनाश. लक फॅक्टर ऑन होतो वाकण संघाचा आणि हा चौकार वाकण संघाच्या बाजूनं. थँक्यू आणि या चौकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा येत आहेत. या ठिकाणी 23 बनवायचे आहेत मैदानावरती 36 धावा म्हणजे अजूनपर्यंत येणारे चेंडू बाकी आहेत 9 आणि गरज आहे 13 धावेची. हा चेंडू अविनाशसाठी मिस टायमिंग स्ट्रोक जज केलं जातं. शॉर्ट लॉंग ऑफला. यस आय विल टेक मी घेऊ शकेल हा कॉन्फिडन्स दाखवला जातोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी राम माद्रेच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतोय मैदानावरती अविनाश भोईर. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना प्रेक्षकांना मैदानावरती पाहायला मिळतोय. पाना फुलांनी बहरला लोणावला यो घाट ग. पाना फुलांनी बहरला लोणावला यो घाट ग. पडलंय दुःख दाट ग दाखो कारल्याची मज वाट ग. पडलंय दुःख दाट ग दाखो कारल्याची मज वाट ग. थँक्यू
सर आता मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन केलं तर 8 चेंडू गरज आहे 13 धावेची. गौरीपाडा संघानं 8 फलंदाजांना गमावलंय. वाकण संघानं आतापर्यंत 4 फलंदाजांना 5 फलंदाजांना आतापर्यंत गमावलंय. 7व्या क्रमांकावरती येत आहेत किरण म्हात्रे. म्हणजे एक लाईफ लाईन असेल वाकण संघाच्या बाजूनं. जरी 12 धावा म्हणजे 2 षटकार जरी आले तरी वाकण संघ अद्यापर्यंत सामना जिंकू शकेल. स्ट्रायकरवरती जितेश भोईर, खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे जितेशकडे. हा चेंडू जितेश साठी बॅकफुटला येऊन लास्ट मोमेंटला चेंडूला फक्त कट करतोय. तोपर्यंत फक्त सिंगल येईल. 4 षटकामध्ये जो सामना संपेल असं नितीन का वाटलं होतं. म्हणजे त्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली या गौरीपाडा संघानं अप्रतिम. शब्द थोडे आहेत या गौरीपाडा संघाच्या कौतुक करण्यासाठी. कारण 36 धावेचं मापक लक्ष चेस करत असताना जीजी स्पोर्ट्स वाकळण सारख्या बलाढ्य संघासमोर अजूनपर्यंत येणारे 7 चेंडू आणि 12 धावा चेस करायच्या आहेत वाकळण या संघाला. नवीन फलंदाज आलेत किरण म्हात्रे. मध्ये जितेशकडनं अपेक्षा असतील, स्वप्न असेल वाकण संघाच्या पाठराख्यांचं की किरणच्या बॅटमध्ये मोठे फटके यावे. मध्ये पाहायचं ते फटके किरणच्या बॅटमध्ये येत आहेत का. कारण वाकण संघ संकटामध्ये सापडला. वाकण संघाची होडी 7 समुद्रामध्ये फसतीये. हा चेंडू किरण साठी फ्रंट फुटला आले आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या गौरीपाडा संघासाठी. कारण वाकण सारख्या बलाढ्य संघासमोर 36 धावा रोखत असताना 4 षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 24 धावा या ठिकाणी खर्च केलेत आणि तब्बल मैदानावरती 6 फलंदाज बाद झालेत. आणि मयूर म्हात्रे या गोलंदाजानं 3 फलंदाजांना बाद करत असताना धावा खर्च केलेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल एक चौका मिसफील्डच्या माध्यमातून आला होता आणि तरी सुद्धा फक्त आणि फक्त 5 धावा मयूरने खर्च केल्यात. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या मयूर म्हात्रे या गोलंदाजासाठी. निसट्टा विजय या ठिकाणी संपादन करण्याचा प्रयत्न करतायत गौरीपाडा संघातील हे गोलंदाज. शॉर्टलाईनचा चेंडू होता. नक्की संधी होती मी म्हणलं फलंदाज किरणला. कारण किरण म्हात्रेच्या शैलीचा विचार केला तर सातत्यानं फाईन लेग स्क्वेअर लेगला स्वीपच्या माध्यमातून किरणनं धावा बनवलेत. मध्ये या ठिकाणी किरणनं फ्रंटफुटला येऊन एक्स्ट्रा कव्हरच्या रिझमध्ये चौकार दाखवण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न किरणचा फसतोय आणि किरण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतात मैदानावरती उमेश भोईर. एक नवोदित खेळाडू आहे वाकण संघातील. आता मध्ये संधी असेल एका रात्रीमध्ये उमेश भोईरला हिरो बनण्याची. पाहिजे त्या संधीचं सोनं केलं जातंय का उमेश भोईरच्या माध्यमातून. कारण जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडूवरती 12 धावेची आवश्यकता जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला. आणि शेवटच्या षटकामध्ये येत आहेत एक अनुभवी गोलंदाज गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल रवी म्हात्रे. ज्यांना सामना टर्न करून दिला होता 3ऱ्या षटकामध्ये गौरीपाडा या संघाला. तर रवी म्हात्रेचा वापर या ठिकाणी केला जातोय. सेकंड वरती उमेश, नॉन सेकंडला फलंदाज जितेश. एक धाव एका फलंदाजाला बाद करत असताना 2 धावा गोलंदाज रवी म्हात्रेनं खर्च केल्या होत्या. त्या गोलंदाजाचा विकल्प या ठिकाणी निवडला जातोय गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. गौरीपाडा संघाचे पाठराखे सामना एन्जॉय करतायत. हा चेंडू पडल्यानंतर खूप बाउन्स होतोय. पंचांचा इशारा येतो हा चेंडू खराब आहे आणि अवांतर धाव या चेंडूवरती कंप्लीट होईल वाकण संघाच्या धावपलकावरती. आणि एका धावेनं समीकरण बदलेल. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. हा चेंडू उमेश साठी आउटसाइड एज आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे शॉर्ट कव्हरला सिंगल कंप्लीट होतीये वेगानं. आणि चांगला कॉल जितेश आणि उमेशच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या सिंगल रोखण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा या ठिकाणी आल्या उमेशच्या बॅटमधनं. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धावपलकावरती धावा येत आहेत 227. म्हणजे येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा. आणि 8 धावा जरी बनवल्या तर विकेटच्या आधारावरती सामना जिंकू शकेल हा जीजी स्पोर्ट्स वाकण संघ. हा चेंडू उमेश भोईर साठी. चेंडू व्यवस्थित बॅट वरती नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मध्ये नकार दिलाय मी म्हणेल या ठिकाणी जितेश भोईरनं. 2 धावा बनू शकल्या असत्या मात्र या ठिकाणी जितेश भोईर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलतोय आणि स्वतःच्या मनगटामध्ये स्वतःच्या फोरआर्म्स मध्ये स्वतःच्या हृदयामध्ये जी ताकद आहे ती ताकद येणाऱ्या काळामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत मैदानावरती जितेश भोईर हे फलंदाज. मैदान सोडावं
लागतंय उमेश भोईर या फलंदाजाला. उमेश भोईरनं 2 चेंडूवरती 3 धावेचं योगदान दिलं आणि धावचीच्या स्वरूपात उमेश भोईर मैदानात बाहेर होतोय. धावफलकावरती धावा स्कोर मोजून 28. 36 धावेचा पाठलाग करत असताना येणाऱ्या 4 चेंडूवरती 8 धावेची गरज असेल. वाकण संघानं आतापर्यंत फलंदाज गमावले 7 आणि आता मात्र 9व्या क्रमांकावरती फलंदाज येतोय बाळाराम पाटील. गौरीपाडा संघानं 8 फलंदाजांना गमावलं म्हणजे अजून मात्र लाईफ लाईन आहे. हा चेंडू खूप चांगला आहे. पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना आणि उत्कंठेच्या शिगेला जाणारा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावा 7 धावा सुद्धा विजयासाठी पुरेशा असतील. संगीत सुनने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूजा जाता है उस पत्थर को, क्योंकि इंसान की दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. ज्या फलंदाजावरती संघनायक मोतीराम भोईर यांनी विश्वास दर्शवला तो फलंदाज जीत आणि केतनचा अपवाद वगळला तर अपयशी ठरलाय. वाकण संघाच्या माध्यमातून हा चेंडू जितेश भोईसाठी पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. त्या ठिकाणी विकेट सोडलीये जितेश भोईरनं आणि फलंदाज बाद होत आहेत. त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय बाळाराम पाटीलला मैदान सोडावं लागेल आणि वन्स अगेन स्ट्राईक एंड वरती त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल जितेश भोईर या फलंदाजाला. वाकण संघाचं प्रथमेश चुकलं कुठं तर मी नक्कीच म्हणेल उमेशच्या बॅटमध्ये धावा येत होत्या. उमेशचा लक फॅक्टर सुद्धा ऑन होता कारण उमेश ज्यावेळी मैदानावरती होते त्यावेळी 1 धाव वाईटच्या माध्यमातून आली होती. 2 चेंडूवरती 3 धावा सुद्धा आल्या होत्या. मग सेकंड ज्या ठिकाणी कंप्लीट होणार होती ती धाव नाकारली जितेश भोईर या फलंदाजानं आणि ती धाव वाकण संघाला महागडी ठरतीये. जरी ती सिंगल आली असती नितीन काळन तरी 6 धावेनं सुद्धा सामना वाकण संघाच्या बाजूने झुंकला असता. मग आता विकेट लेवल झाली आहे आणि नाणेफेकीचा कौल आहे वाकण संघाच्या बाजूने. म्हणजे 2 चेंडूवरती 8 धावेची गरज असताना 7 धावा जरी आल्या तरी सामना जिंकू शकेल वाकण हा संघ. म्हणजे कौतुक करेल गौरीपाडा संघाचं कारण वाकण संघानं ज्यानं कित्येक मैदानं गाजवली त्या वाकण संघाला एकेका धावेसाठी रक्ताची अश्रू या ठिकाणी रडावे लागतात गौरीपाडा संघासमोर. विकेट न गमावता 7 धावा वाकण संघाला पुरेशा असतील. जर विकेट गमावली तर 8 धावा कंपल्सरी चेस या ठिकाणी कराव्या लागतील वाकण या संघाला. कोणालाही विश्वास बसत नाहीये. सर 8 धावा बनवल्या तर आवेश गायकर उपसरपंच यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजाला दिलं जाईल. हा चेंडू मोतीराम भोईर साठी सिंगल पाहिजे त्या ठिकाणी कंप्लीट होत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय मोतीराम भोईर आणि तब्बल 9 फलंदाजांना वाकण संघाने या ठिकाणी गमावलंय. तर मी येणाऱ्या काळामध्ये 1 चेंडू 8 धावा वाकण संघाला कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. अगो गणगोत जमलाय सारा आमचे दीक्षाची तयारी करा. अगो गणगोत जमलाय सारा आमचे दीक्षाची तयारी करा. धन्यवाद टीचर मास्टर. थँक्यू डी. गौरीपाडा संघानं जरी सामना जिंकला किंवा वाकण संघानं जरी सामना जिंकला तरी कोणी प्रेक्षकांनी आतमध्ये जायचं नाहीये. यानंतर 5 धावेची पॅनल्टी तुमच्या संघाला दिलं जाईल. यानंतर सामना तुम्ही पाहू शकाल पिसवली वर्सेस ठाकरपाडा. एका बाजूनं संजयची फलंदाजी तर दुसऱ्या बाजूनं सुभाष ठाकरेची फलंदाजी. एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीस येईल येणाऱ्या काळामध्ये या 3ऱ्या रात्रीमध्ये 2ऱ्या सामन्यामध्ये. म्हणजे पहिला सामना गौरीपाडा संघानं मी मला चमत्कार केलाय. इतिहास रचला मैदानावर गौरीपाडा संघानं. एखादा चमत्कार वाकण संघाला वाचू शकेल. सेकंड वरती फलंदाज आहे जितेश भोईर. हा चेंडू दांडी गुल होती मैदानावरती आणि ऑल आउट होतोय. या ठिकाणी 36 धावेचा पाठलाग करत असताना जीजी स्पोर्ट्स वाकण हा संघ तोडावा लागेल. या ठिकाणी वाकण या संघाला खूप मोठा संघ होता. ठाणे असो रायगड असो दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्या वाकण संघाला या ठिकाणी 36 धावा चेस करते आले नाहीयेत आणि वाकण संघाला ही खूप मोठी स्पर्धा T20 ग्रामीण चषकाची या ठिकाणी सोडावी लागते. आणि गौरीपाडा संघासाठी एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या. वाकण सारख्या बलाढ्य संघासमोर 36 धावा रोखल्या आणि निसटता विजय या ठिकाणी संपादन केला गौरीपाडा या संघानं. ज्या चुका झाल्या होत्या